नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदय स्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकं निवारयस्व अनिष्टानि साधयेष्टानि माधव। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयावः। भवतीयदनुभावादेडमुकोऽपि वाग्मि जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसेत। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगाम् श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्द्रं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यज्ञानमनिं भजे। 50 वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्री सत्यप्रमोद गुरुराट् भासतां नो पदंबरे। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति तत्पादपङ्केर्वं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनं माकृताः श्री सत्यात्मगुरोतुरग्रयुगलं हित्वा नमे सद्गतिः। यैरहं शुकवत्सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालवे तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। स्वस्तिस्तु अषेढसन्मङ्गलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपडुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधनीभूते अद्य भविष्योत्तरपुराणान्तर्गत वेंकटेश महात्मकथा प्रारंभे सभी किंचित पूर्वकथानुवादः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। कल हमने काल आम्ही तो गोपालक येऊन त्या व्यंकटेशावर गायीवर त्याने कुऱ्हाड मारला होता। तो व्यंकटेश वरती आला गायीच्या संरक्षणासाठी, त्याच्या डोक्याला ते मार लागले और चोल राजा आया। चोल राजा को उसने शाप दिया। तो यहां तक हमने कहानी सुनी। अर्थात मी हिंदी मराठीत प्रवचन करतो म्हणून हिंदी मिक्स होतं। हां, त्याला मार लागला होता आणि चोल राजा को शाप झाला चोल राजाला। आणि नंतर श्रीनिवासने सांगितलं, एक्सक्यूज मी घाव झाला होता, त्या चिंतेत तुला शाप दिला, पण तुला उशाप देतो तो जेव्हा मी इथे पद्मावतीशी लग्न करतो त्यावेळी राजा मला मोठा क्रेडिट देईल। तो शुक्रवारच्या संध्याकाळी मी त्याचा धारण करतो, त्यावेळी माझ्या डाव्या डोळ्यातून पाणी येतात 6 मुहूर्त, अर्थात 2.5 तास। तितक्या वेळी तुझ्या हा पिशाचत्व निघून जातो, तो अत्यंत सुख प्राप्त करतोस, असं वर करून त्याला पाठवतो। आज सुद्धा गुरुवारी संध्याकाळचं दर्शन केला पाहिजे। विष्णू व्यंकटेशाचे सर्व आभरण काढलेले असतात, फक्त एक धोतर असतो त्यांच्या शरीरावर। त्यावेळी फुलाचा त्याला कवच घातलेले असतात, त्याला फुलंगी सेवा म्हणतात। त्यानंतर शुक्रवारचं दर्शन घेतला पाहिजे। शुक्रवारच्या आज सुद्धा डोळ्यात तो डाव्या डोळ्यातून पाणीचे थेंब येत असतात त्या मूर्तीला।
आज सुद्धा. म्हणजे मूर्ती जिवंत आहे त्यासाठी हा निदर्शन आहे. त्याला नेत्रदर्शन असे म्हणतात. दुसरे सर्वजण अर्धा डोळा बंद आहे, नाम लावलेला आहे, फक्त इतकंच डोळे दिसतात. त्या दिवशी लहान लावून असतात, पूर्ण डोळा बघायला मिळतो. नेत्रदर्शन सेवा. तो त्यावेळी तिकडे येताना ते डोळे पाणावलेले दिसतात आज सुद्धा. ठीक आहे. तो भगवंतानी हे घाव झालेला आहे काय कमी होईल. त्याने देवता गुरु बृहस्पत्याचार्यांची आठवण काढली. बृहस्पत्याचार्य तिथे आले. भगवंताने सांगितलं, बघ असा असा घाव झालेला आहे, त्याला कोणता औषध लावला पाहिजे, कसा काय केला पाहिजे. बृहस्पत्याचार्य सांगतात, अरे तू भगवान आहे, तुला घाव कुठला, अप्राकृत शरीर आहे, ज्ञानानंद शरीर तू आहे, हे सर्व कशाला नाटक करतो. आणि मीच औषध सांगणार कोण नाही. भगवंत हे सर्व नाटक आहे. त्यांचं गेलं नाही, मी पृथ्वीवर अवतार घेऊन पृथ्वीवर मी आता आलेला आहे. पृथ्वीवरचा जसा व्यवहार आहे त्या व्यवहाराच्या दृष्टीने सांग. तू संपूर्ण यांच्या देवतांचा गुरु आहे, मला त्याचं मार्गदर्शन कर. त्यावेळी बृहस्पत्याचार्याने सांगितलं की एक काम कर, कापसाचा झाडाचा पान घे, त्या पानवरती एक तऱ्याचा रुई असते, त्या रुई झाडात म्हणतात. हळू काढला तर कापूस येतो थोडा, तर तो कापूस घे आणि पान काढल्यानंतर जो दूध येतो दुधात तो भिजव आणि घावावर लाव आणि घाव कमी होईपर्यंत तो भात खाऊ नकोस. त्याच्याला म्हणजे भात खाल्ल्याने पू होऊ शकतो, हे होऊ शकतो. इतका कर, तुझं सर्व बरं होईल. भगवंताने सांगितलं, रुईचं आता ते झाड कुठे भेटणार, कुठून आणू, ते सर्व व्यवस्था कसं करू. आणि भात खाऊ नको म्हणतो, माझ्यासाठी खिचडी करून कोण देणार. बृहस्पत्याचार्य सांगतो, बघ मी MD आहे, फक्त प्रिस्क्रिप्शन देणार आहे. कुठे औषध मिळतो काय मिळतो तो माझी जबाबदारी नाही. माझा फीस काढ, मी प्रिस्क्रिप्शन लिहून निघून जातो. बृहस्पत्याचार्य निघून गेले. भगवंताने सांगितलं होतं नाटक कर म्हणून, त्याने नाटक केलं. आणि भगवंत स्वतः शोधायला निघाले. तिकडे जे काही शेत होता, वराह तो भगवंता अधिकारात तो शेत होता. त्या शेतात फिरू लागला. कुठे तर तुळीचा झाग बघतो का, भेटतो काय, भेटतो काय. त्याच्या मागच्या दिवशी काय झाला होता, श्यामाक नावाचा एक असुर या संपूर्ण वराह स्वामींच्या शेतात शिरून तो शेताला हानी केली होती. म्हणून वराह आपला सैन्य घेऊन त्याच्या मागे लागून त्याला मारून वापस येत होते. फक्त शेतात कोणी फिरत आहे. त्याने आपल्या सैनिकांना सांगितलं चहूकडून आणि त्याला बंदिस्त करा आणि सांगितलं कोण आहे पारे. 3 म्हणतो, नाही आला तर एन्काउंटर. आमचे सगळे सैनिक तुझ्यावर बाण मारायला सुरू करतील. कोण आहे, वापस माझ्या पुढे. असं घेराव करून त्यांना एन्काउंटर असेच करतात. बाहर आओ नाही तर गोलियां सुरू हो जाएगी. तो भगवंत आला, हा 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 करत आला. हा केल्यानंतर, अरे तू श्रीनिवास, अरे इथे कुठे रे, केव्हा आलास. म्हणून मिठी मारली. दोन भाऊ सारखे, दोन, हा सुद्धा भगवान, तो सुद्धा भगवान, दोन्ही नाटक करत आहे. हा पहिला झाला होता मोठा भाऊ आणि नंतर भूमीला आला लहान भाऊ. सर्व झाला. आणि काय झालं रे सर्व, काय करू. एक डोका फिरू ब्राह्मण वैकुंठाला आला आणि त्याला माझ्या छातीवर
लाथ मारली. तो डोका फिरू ब्राह्मण होता आणि त्या लक्ष्मीचं स्थान तिला अपमान झाला म्हणून ते सोडून गेले. मी एकटा कसा काय करू म्हणून इथे येऊन राहू लागलो. इथून 1.5 किलोमीटर दूर त्या चिंचाचा झाडाचा खालीचा तो त्याच्या खोलमध्ये मी आहे, वास करत आहे. पण आता आरामशीर राहत होता. माझं दुर्दैव सतत आहे, प्रारब्ध कर्म काय करावं. एका गोपाल राजाने गोपालकाला पाठवलं होता, त्याने माझा डोका पडला. त्याच्यासाठी बृहस्पत्याचार्यांना बोलवलं तर त्याने फक्त औषध लिहून निघून गेले. औषध दिले नाही, काय नाही. म्हणून मी औषध शोधत आहे. आणि वरा भाऊ, आम्ही दोघे भाऊ आहे. मी तो ह्या संपूर्ण जागा तुझी आहे. तो काय मी जिथे राहतो ती जागा तुझी आहे. तो मला अजून थोडा दिवस कलियुग संधिकालपर्यंत राहायला अनुमती दे. मी तिकडे राहतो, थोडा इतकी तरी जागा दे मला. इतका दिवस त्याच्या पूर्वी 2000 वर्ष राहत होता. एन्क्रोच करून झाला होता, वराला जाऊन भेटलाच नव्हता. आता सांगतो मला थोडं ती जागा पाहिजे, थोडं दे म्हणून. वरा सांगतात नाही, त्याचा इतका भाडा होतो, भाडा दे. स्थलम मौल्ये न गृह्यताम, तितका भाडा भरून तू राहू शकतो. त्यावेळी श्रीनिवास सांगतो, बरा आत्ता माझा हात खाली आहे. त्याच्याला म्हणजे माझा पर्स कोल्हापूरला गेलेला आहे. लक्ष्मी माझ्याकडे काय नाही आता. तो मी ह्या कलियुग संधीत, द्वापर कलियुग संधीत आकाश राजा तथा तो मुलगी मला देतो. त्यावेळी तुझ्या मंदिराचं बाजूला माझा मंदिर होणार. माझ्या दर्शनाला अनेक भक्त येतात. मी तुझं पैसे नाही, पैशाचे ऐवजी दुसरा 2 तुला डोनेशन देतो. एक पहिला दर्शन तुझ्या ते घेते. तुझ्या दर्शन घेतल्यानंतर माझा दर्शन घेतला पाहिजे, तेव्हा क्षेत्रफल भेटेल त्यांना. प्रथम दर्शन आणि सकाळी उठला की पहिला दुधाचा नैवेद्य तुला. हे 2 मी तुला पैसे आत्ताच भाड्याच्या रूपाने त्यावेळी देईन, आत्ता नाही, नंतर मानून घ्या. अर्थात काय झालं, मी तुझ्या जागात एन्करेजमेंट करून आहे. आता पुढे मोठी जागा एन्करेज करणार, तुला बाजूला सारणार, मी मोठा घर बांधणार आणि जाऊ दे म्हणून पहिला दर्शन आणि दूध तुला ताट देतो. आजकाल असेच करतात, थोडी जागा मागतात, राहतात आणि एक कुटुंब मुसलमानांचा कुटुंब गावाला येतो, त्यांना आश्रय द्या म्हणतात. नंतर एक वाढत जातात, त्यांचे संतान वाढत जातो. तेच 60, 40, 50% होतात. नंतर छोड़ के जाओ. तो भगवंताने असंच हे कलियुगात असं होतो हे भगवंताला दाखवायचं. प्रत्येक घटना पुढे कसं काय होणार त्या आपल्या जीवनात त्याने करून दिला. आता मला औषधाची व्यवस्था करायची. बरा सांगितलं, ठीक आहे. फार दिनाने माझा येऊन भाऊ राहत आहे ना, माझ्याकडे अत्यंत विनयी सुस्वभावी एक स्त्री आहे, मी तुझी सेवासाठी पाठवतो. ते तुला औषधसुद्धा आणून देईल आणि वेळेवर रोज जेवणसुद्धा आणून देईल आणि तुझी सगळी व्यवस्था करेल. चिंता करू नकोस, जा राहा. हां, नंतर भाडा दिला पाहिजे. तुझ्या मंदिर झाल्यानंतर विसरू नको. तेव्हा ती स्त्री रोज यायचं, श्रीनिवासाला उठवायचं, वेळेवर औषध द्यायचं, वेळेवर जेवण द्यायचे. डॉक्टरने सांगितलेलं पथ्य जेवण करून आणत होते. त्याची सेवा ती करत होती. असे काही दिवस झाले. झाल्यानंतर
एक दिवस श्रीनिवास सकाळी लवकर उठला. उठून आंघोळ केलं, तयार झाला आणि चांगला मोठा खाटवाला धोतर त्याने धारण केलं आणि तोंडो धुवून सर्व करून चांगलं गोपीचंदन लावून घेतला आणि अंगार अक्षत केशर कुंकुमचा नाव घातला आणि आपल्या कपड्यात थोडं गोपीचंदन मुद्रा आणि थोडा केशर सर्व बांधून घेतला. वॅनिटी बॅगसारखं. पुढे गेल्यानंतर मेकअपसाठी परत पाहिजे. 2-3 तासाने मेकअप करतात. वॅनिटी बॅग त्याच्यामध्ये सर्व मेकअप सामान असतो. तो पुढे असं करतात म्हणून भगवंताने दाखवून दिला. हां, 2-3 तासाने मेकअप करतात. हां, तसेच परत तो गोपीचंदन सर्व ठेवला आणि चांगला वस्त्र धारण केला होता आणि त्याने वायुदेवाला स्मरण केलं. वायुदेव घोड्याच्या रूपाने येऊन बाहेर उभा राहिला आणि तो त्या घोड्यावर बसला. शिकार खेळायचा. त्याचा शिकार वेगळा होता. प्राण्यांचे शिकार नाही, मुलगीचे शिकार करायचे. तो जसा तो पुढे गेला, एक हत्ती त्याच्या समोर आले. त्या हत्ती ते मागे लागला म्हणून ती हत्ती धावत गेली. त्याच्या मागे 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 हा सुद्धा गेला. कुठपर्यंत गेला? त्या व्यंकटाचला खाली उतरून तिथून 20 मैलावर असलेल्या नारायणपूरपर्यंत त्याच्या मागे ती हत्तीच तिथपर्यंत. तिथे एक मोठा उद्यान था, मोठा गार्डन होता. त्या गार्डनचा पर्यंत ती हत्ती येऊन त्यानंतर त्या श्रीनिवासाला नमस्कार करून ते हत्ती पळून गेली. हत्ती म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीने सांगितलं, तू मला वर दिला होता, ती मुलगी इथे जन्मलेली आहे, इथपर्यंत जाऊन तीच घेऊन आले. त्या उद्यानात तो प्रवेश करतो आणि तिकडे अनेक आकाश राजाची मुलगी पद्मावती आणि त्याची सखी फूल घेण्यासाठी तिथे आले होते. फूल काढण्यासाठी. पुष्पावचय. हा श्रीनिवास येण्यापूर्वी त्या पुष्पाचलमध्ये त्या पुष्प उद्यानमध्ये नारद आले होते. नारदाच्या रूपाने आले नाही होते. ते एकदम दाढी सोडून अत्यंत वृद्ध ऋषीसारखे आले होते. आल्यानंतर त्या मुलीने सर्व स्वामीजी नमस्कार केलं, आशीर्वाद दिला आणि तिला सांगितलं, हे पद्मावती इकडे, आकाशाची मुलगी पद्मावती, तुझा हात दाखव. त्यांना फक्त लक्ष्मीचा स्तुती करायची होती म्हणून नारद आले होते. तू अत्यंत भाग्यवान, तुझ्यासारखं भाग्यवान या जगात कोणी नाही. आणि बघ, तुझे मुख पद्मासारखे आहे, कमलासारखे आहे, तुझे डोळे कमलासारखे आहेत, तुझे हातपाय कमलासारखे अत्यंत कोमल आहेत. असं ते वर्णन करीत असताना तिने सांगितलं, हे माझं वर्णन सोडा, माझं भविष्य सांगा. ते सांगतात, बघ, थोड्या वेळानंतर इकडे एक युवक येणार. तो युवक तुझ्यासाठी योग्य वर आहे. काही करून त्याच्याशी लग्न कर. जास्त विचार करू नको. तो कोण आहे, काय आहे, का किती कमवितो, काय करतो, तो काय विचारायचा नाही. त्याच्याशी तू लग्न कर. हे सांगून अर्थात श्रीनिवास येण्याच्या पूर्वी पूर्वपीठिका करून नारद निघून गेला. नारदाचं काम हेच आहे, भगवंताची सेवा करणं. पण ह्या सिनेमावाल्याने नाहीतर आणि हे हरिकथा सर्व करणाऱ्याने, कीर्तनकाराने नारदाचे
प्रतिमा बिघडून टाकल्या. नारद म्हणजे झगडा लावणारा, त्यांच्या दोघांच्या मध्ये तो काय करतात चुगली करणारा नाही, तसा नाही. देवाची विशिष्ट सेवा करणारा. नारम ज्ञानम ददाती ती नारदा. नारदाची विशिष्ट प्रतिमा अशी आहे. त्यावेळी श्रीनिवास उद्यानामध्ये प्रवेश करतो. तो प्रवेश केल्यानंतर तो दूरहून पद्मावती बघते. दूरून बघूनच फर्स्ट साईट लाव. तसा हा माधवचा झाला तसा फर्स्ट साईट लाव. त्याने विचारला की ह्याचा ते लग्न केलं पाहिजे म्हणून सखीनं सांगितलं, सखी जा त्याच्याकडे जा आणि त्याचं नाव विचारा, त्याचं कुल विचारा, त्याचं गोत्र विचारा आणि नंतर सांगा इकडे फक्त मुली असतात, स्त्रिया असतात, निघून जा इथून म्हणून त्याला पळवा. पळवा हे नंतर, पहिल्यांदा त्याचा सर्व ओळख काढा. त्या स्त्रिया आले की तुम्ही कोण, इकडे कशाला आलात, इकडे फक्त स्त्रिया त्या पुष्पवाटिकात आहेत, असा येऊ नये परपुरुषाने. आपलं नाव सांगा, आपलं गोत्र काय, कुठून आला आणि निघून जा, लवकर निघून जा, सांगून निघून जा. त्याने सांगितलं माझा चंद्रवंश आहे, माझा श्रीवत्स गोत्र आहे आणि चंद्रवंशात उत्पन्न झालेला आहे, माझं नाव श्रीनिवास आहे. हां चला सांगितल्यानंतर निघून जा. आकाश राजाला माहीत झाल्यानंतर तो तुम्हाला असं सोडणार नाही, तो तुम्हाला कैदेत टाकणार, जेलमध्ये टाकणार त्याने. निघून जा, निघून जा. श्रीनिवासाने सांगितलं ज्या मुलीने तुम्हाला माझ्याकडे पाठवले तिला भेटल्याशिवाय मी जाणार नाही. पुढे पुढे घोड्यावर आला. तो पद्मावतीला, अरे माझे सगळं परिचय तू काढले, तू कोण, तुझ्या गोत्र कोणतं आहे, काय आहे. पद्मावती सांगितलं माझं नाव पद्मावती आहे, माझा गोत्र अत्री गोत्र आहे, आमच्या सुद्धा चंद्रवंशाचा आहे. आता काय काम आहे तुझा, ना निघून जा इकडून. निघून जा लोकांना दाखवण्यासाठी, लेकिन परस्पर परिचय म्हणजे गोत्र मिळतो की नाही बघून पहिले ते प्लॅनिंग करायचं. त्यानंतर नाही सांगितलं, नाही मी युवक आहे, तू युवती आहे आणि युवकाची युवतीची भेट होण्याची चूक काय आहे त्याच्यामध्ये. मी तुला घेतल्याशिवाय, तुझ्या जेवढे राहिल्याशिवाय मी जाणार नाही. पद्मावतीने विचारला होतो हा तर अति पुढे अतिच जास्तच करत आहे म्हणून नाही, तुम्ही जा. आकाश राजाला माहीत झाल्यानंतर तू परदेशी युवक वाटतो मला, तो ह्या देशात येऊन कशाला मरतोस, कशाला व्यक्त प्राण गमावतो, जा. झालं नाही कडे निघून जा. त्या सांगितलं नाही मी निघणार नाही, माझे प्राण गेले तर सुद्धा चालेल, मैं तुम्हारे ऊपर अपने जान न्यौछावर करतो. कॉलेजचे मुली सांगतात तो माझे प्राण तुला समर्पित, मी तुला सोडणार नाही. तो डायलॉग पहिला श्रीनिवासाने जगाला शिकवलेला. श्रीनिवास सांगतो नाही तुला प्राप्त केल्याशिवाय जाणार आहे. मनुष्य एक दिवस मरतो, बरोबर, त्याच्या आधी तू मला भेटले ना, तू मला भेटते ना, बस तेच माझा स्वर्ग आहे, तेच माझा मोक्ष आहे. अजून पुढे आला. आता पद्मावतीला वाटलं की थोडा अतीत झाला म्हणून त्या मुलीनं सांगितलं हे दगड घ्या, त्याला पळवा, पण एक काम करा, दगड फक्त त्या घोड्याला लागलं पाहिजे, त्याला नाही. म्हणजे त्याला जायला सांगायचा होता पण फट साईडमध्ये लव झाला होता तो पाहिजे, त्या घोड्याला मारा. ते दगड घेऊन घोड्याला मारू लागले. तो घोडा होता वायुदेव. वायुदेवाने विचार केला की या नवरा बायकोच्या झगडामध्ये मी कशाला मार पाहू. तो म्हणून वायुदेव तिथून निघून गेले, घोडा तिथेच भरून गेला. म्हणजे वायुदेव निघले म्हणजे घोडा पडला.
त्यानंतर श्रीनिवासने सांगितलं, आज इतका पुरे. तो माझा जो पहिला प्रयत्न होता, माझा प्रेम त्याच्या मनात उत्पन्न करणं झाला, तर मी निघतो म्हणून तो निघून गेलो. आणि हे सर्व वापस आले. वापस आल्यानंतर तिकडे श्रीनिवास परत आपल्या तिरुमलाला गेला आणि आपल्या रूममध्ये जाऊन एक चादर ओढून झोपून राहिला. हे सगळं झालं सकाळ 7 ते 12 पर्यंत. 11:30 वापस आला होता, जाऊन झोपला. रोज 12च्या वेळी बकुलावती, तिचं नाव बकुलावती, जो वराने तिच्यासाठी ठेवला होता, ते जेवण घेऊन आले. अरे श्रीनिवास झोपला आहे. अरे कधी हा दिवसा झोपत नाही, कशाला झोपलाय? हे श्रीनिवास उठ उठ उठ. झोपलेला व्यक्ती उठतो, झोपण्याचं नाटक करणारा उठत नाही. असंच करतो सकाळी सकाळी. आज सकाळी बघतो झोपण्याचं नाटक करायचं. झोपण्याचं नाटक कर केव्हा उठत नाही, झोपलेला असतो हा म्हणून उठून बसतो. किती जागला तरी तो उठलाच नाही. तिनं जेवण बाजूला ठेवलं आणि त्याचा चादर काढला. अरे उठ रे श्रीनिवास, काय झालं? कशाला झोपलेलं आहे? तुला काय त्रास आहे? कसा एक सर्व नाटक कशाला करत आहे? नाही उठणार नाही, उठणार नाही, नको मला जेवण नको, तुम्ही घेऊन जा. मागला नको. अरे कशाला हट्ट करतो रे? काय झालं? सकाळी शिकाराला गेला होता ना, तो कुठे तर भूतप्रेत बघितला का? कोणी भूतप्रेत तुझ्यावर आक्रमण केलं का? काय झालं? कशाला घाबरतो? कशाला रडण्यासारखं तोंड केलं आहे? तुझ्या डोळ्यातून अश्रू ते शोभत नाही रे. राक्षसी वा पिशाची वा, कोणती राक्षसी पिशाची तुला पकडली का? श्रीकृष्ण श्रीनिवास मनात सांगतो, माझ्या नावाने ते पडून जातं. माझ्या नाव ऐकल्याने स्थाने ऋषिकेच तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यत्यनुरज्यतेच रक्षांशे भूतानि दिशो प्रवन्ते सर्वे नमस्यन्ते सिद्ध संघा. तो मला कोणते राक्षसी पिशीचे काय करणार आहे? उठला नाही. परत ते सांगते, उठ श्रीनिवास उठ. तुझ्या मनात काय आहे मी पूर्ण करतो, तुझी इच्छा मी पूर्ण करते. उठून बस, काय पाहिजे तुला सांग. जेव्हा बकुलावतीने वचन दिलं, तो उठून बसला. काय झालं सांगतो मी. तिकडे गेला होता, तिकडे आकाश राजाची मुलगी आली. तिला बघून बस मी आउट झालेला. तो माझा हृदय तिने घेऊन गेला. आता मी स्वतः ना, तूच माझा वडील आहे, तूच माझा आई आहे, मस्का लावायचं विधान तो शिकवून देतो. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू. बकुलावती तूच माझी आई आहे, माझा कोणी नाही, तूच माझा वडील आहे. काही कर, त्या मुलीशी माझ्या लग्नात जोडवून दे. नाही तर मी जिवंत राहणार नाही. केव्हा माझे जीव जाईल मी सांगू शकत नाही. तो काही कर, हे संबंध जोड, तुझी जबाबदारी. सांगते की तो राजाची मुलगी, राजा भेटेल की नाही मला हे सर्व माहीत नाही. तू मला वचन दे, माझा काम करशील, तिकडे जाऊन माझा तुझी प्रयत्न करून पद्मावतीचे माझं लग्न जोडवून देणार. तू वचन दिला तर मी खातो, नाही तर जेवण नको, काय नको, जा, मी असंच उपवास करतो. पद्मावतीने सांगितलं, ठीक आहे, वचन देण्याच्या आधी मी तुला विचारते, ती कोण? तू साक्षात वैकुंठाधिपती आहे. तुझी एक मुलीला तू पसंत केला म्हणजे तू मुली कोणती, कुठून आली?
आणि त्याच्यावर तो प्रेम करत आहे, ती पाहिजे म्हणून सांगत आहे, ते कोण आहे? मला सांग, मी नंतर तुझी व्यवस्था मी करते. भगवंताने सांगितलं, जेव्हा रावण सीतेला, मी रामावतार घेत असताना सीतेचं अपहरण करण्यासाठी तो मारीचाला घेऊन येत होता, त्यावेळी मी सांगितलं सीतेला, सीता आता इथे राहून उपयोग नाही, एक काम कर, तो सोन्याचं हिरण घेऊन येणार आहे, ते सोन्याचे हिरण बघून तू मला पाहिजेत म्हणून तू आग्रह कर, मागणी कर, मला पाहिजे काही तर करा, आणून द्या म्हणून. मी इथे बसूनच त्याला बाणाने आणू शकत होतो, पण तरी सुद्धा नको, मी त्याच्या मागे जातो, थोडं दूर घेऊन जातो. तर त्याला मी बाण मारल्यानंतर तो सांगतो, हा सीते, हा लक्ष्मणा म्हणून. त्यावेळी तो लक्ष्मणाला सांगतो, रामाला काय झालं असेल, जा म्हणून सांग. तो जायला नाही काय झाला तर थोडा त्याला शिवाय दिला तरी सुद्धा चालेल, पण लक्ष्मण गेला पाहिजे. लक्ष्मण गेल्यानंतर तुझ्या जागेत तुझी सारखीच एक मूर्ती तयार करून आणि त्याच्यामध्ये प्राणव्यवस्था होण्यासाठी इंद्राला बसव आणि तो कैलास पर्वताला निघून जा. रावण हननानंतर तुला मी तुला घेऊन आहे. तर त्यावेळेस सीता आकृती त्या जाग्यात होती. रावणने सीताकृतीला निघून गेला होता. पण त्याच वेळी वेदवतीने तपस्या केली होती. ते तपस्या करीत होते, विष्णू माझा नवरा झाला पाहिजे म्हणून तपस्या करत डोळे मिटून बसली होती. रावणचा रोजचा कार्यक्रम काय होता, सकाळी 3ला उठायचा आणि 4ही वेदाचा पारायण करून होम करायचा, 11 वाजता संपत होता. अर्थात 10 तास वेदपठण आणि यज्ञयाग करायचा. त्यानंतर 10च्या सुमारे नाश्ता करायचा, पुष्पक विमान घेऊन निघायचं. कशाला, कुठे कोणती स्त्री मला भेटते, कोणती सुंदर स्त्री भेटते त्याला पळवून आणायचं. एका दिवशी त्याने वेदवतीला बघितलं. तपस्वी, तपाने अत्यंत तेजस्वी झाली होती, तेजस्विनी झाली होती. त्याचं सौंदर्य तळपत होता. रावण लोभी झाला, खाली उतरला आणि त्याचे केस पकडून ते किडनॅप करण्याचा प्रयत्न त्याने केला. तितक्यात वेदवतीला जाग आली. तर तिने बघितलं केस पकडून रावण खेचत आहे. त्याने आपला हात केसावर मारला. केस तुकडा रावणाच्या हातात केस आणि जाऊन तो पडला. परत उठल्यानंतर वेद सांगते, पुढे पाऊल ठेवू नकोस, माझ्यासारखी स्त्री तुझ्या वश होणार नाही. यापुढे तू जी स्त्री स्वतः स्वीकार करत नाही तिथपर्यंत त्या स्त्रीला तू स्पर्श केलास तो मरून जाणार म्हणून त्याने शाप दिला. त्यावेळी ब्रह्मादी देवता प्रकट होऊन तथास्तु तथास्तु म्हणून त्याच्या शापाला अनुमती दिली. आणि ती सांगते, तुझ्या स्पर्श केलेला, तुझ्याहून स्पर्श झालेला हा पवित्र शरीर मी आत्ताच सोडते, अत्यंत पवित्र शरीर घेऊन येते आणि तुझी मृत्यूला मीच कारण बनते, माझ्यामुळे तुझी मृत्यू होणार म्हणून सांगितलेली ती वेदवती सीतेच्या ऐवजी, सीताकृतीच्या ऐवजी लंकेत अशोकवनात राहणारी ती स्त्री अग्निपुत्री वेदवती होती, सीता नाही. आणि तिनं तिकडेच तपस्या केली रामासारखी. जेव्हा युद्ध संपला, राम अग्निपुत्रीला तुझा घरी जा म्हणून सांगितलं, त्यावेळी सीता प्रकट झाली. सीता प्रकट होऊन सांगितलं, राम
विष्णू माझा नवरा पाहिजे म्हणून अनेक हजारो वर्षांनी तपस्या करीत आहे. मी सांगते तुम्ही हिच्याशी लग्न करा. तो मी त्यावेळी तिला सांगितलं होता सीतेला की या अवतारात मी एकपत्नी व्रत आहे, दुसरी शादी करणार नाही. आणि पुढच्या कृष्णावतारामध्ये 16,108 सीट सर्व रिझल्ट हाऊसफुल झालेला आहे. तिकडे सो जागा नाही. हा कलियुग द्वापरयुग संधी कालात की आकाश राजाची मुलगी म्हणून जन्म घेतील पद्मावती म्हणून. आणि तेव्हा त्या पद्मावतीला मी वरण करतो. आत्ता नाही. तीच पद्मावती आकाश राजाची मुलगी म्हणून जन्म घेतली आहे. आणि संसारामध्ये दोन संबंध जो जुळवतात अशोकने जसा जुळवला त्यामुळे अत्यंत श्रेष्ठ पुण्यपद प्राप्त होतं. कशाला म्हणजे एका गृहस्थाला जीवन करून देणं अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. त्याचा फार मोठा पुण्य आहे. म्हणून एकमेकांचा परिचय करून एका कुटुंबाचा एक स्थिर करणं म्हणजे फार मोठा आहे. म्हणून तू काम कर. ह्या कामाने तुला फार पुण्य भेटेल. तूच माझ्या भाग्याचा तू देवता तूच आहे. माझ्याहून सर्व कोणी माझ्यावरून श्रेष्ठ देवता कोणी नाही आहे. मी सर्वश्रेष्ठ आहे, पण माझी देवता तू आहे. हे काम कर. यशोदाने बुकलावतीने सांगितलं ठीक आहे मी जाते, पहिल्यांदा तर जेवण कर. तो श्रीनिवास जेवायला बसला. जेवण संपण्यासाठी वेळ लागणार आहे. तो जेवण झाल्यानंतर पुढे काय झालं हे संदर्भ आम्ही उद्या बघण्याचा प्रयत्न करू. श्रीकृष्ण अर्पण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्. अक्षयं कर्मणि परे तर्पितं प्रक्षयं यान्ति दुःखानि यन्नामतः. अक्षरो योजनः सर्वदेवामुखः कुक्षयं यस्य विश्वसराजादिकं प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डलाकं. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण.